एखादी गोष्ट चांगली झाली तर ती परत करावीशी वाटते। मी असं का बरं म्हणत असावं? कारण मी काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी उरलेल्या पोळीचे कटलेट कसे बनवायचे ही रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेली। ती प्रचंड अशी व्हायरल झाली होती। त्याच रेसिपीला इन्स्पायर होत आज आपण उरलेल्या पोळीला वेगळा असा रूप रंग कसा द्यायचा, चवीला तर भन्नाट बनवायचे पण त्याला हेल्दी पण कसं बनवावं हे थोडंसं मी या रेसिपीमध्ये ट्राय केलं आहे। तर नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्हालाही उरलेल्या पोळीचं काय करावं असं कोडं पडत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता। त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल। आपल्याला ही पोळी हेल्दी बनवायची आहे, त्याकरिता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून त्याची सालं काढून छान मॅश करून घेतलाय। इथे मी अर्ध बीटरूट छान असं ग्रेट करून घेतलंय। सोबतच एक अर्धी वाटी गाजर बारीक चिरून घेतलेला आहे। अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची, एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्यायचा आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि एक अर्धी वाटी मटार। इथे मी फ्रोझन मटार यूज करत आहे, तुम्ही फ्रेश मटार देखील घेऊ शकता। सोबतच आपल्याला लागणार आहे एक लिंबू। या व्यतिरिक्त इतर भाज्या जर तुम्हाला यामध्ये ॲड करायच्या असतील तर तेही तुम्ही करू शकता। तर आता सुरुवात करूया। त्याकरिता एक कढई आपल्याला घ्यायची आहे। त्या कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम करून घेऊ आणि 2 वाटी बारीक शेवया आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि या शेवया लो फ्लेमवरती आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। या रेसिपीला डेकोरेट करण्यासाठी मी या शेवया वापरणार आहे। जर तुमच्याकडे या शेवया नसतील तर तुम्ही स्किप करू शकता। काही वेळामध्ये शेवया छान भाजून होतात। आता आपण याला काढून घेऊया। सेम कढईमध्ये मी एक अर्धा चमचाच तेल घालणार आहे, कारण आपल्याला हा नाश्ता हेल्दी बनवायचा आहे। तेल छान असं तापून घ्यायचं। तेल छान तापलं की आपल्याला 3 ते 4 ज्या हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या घालायच्यात। जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही या रेसिपीमध्ये लाल मिरची देखील वापरू शकता। मिरच्या हलक्याशा फ्राय झाल्या की आपण जो कांदा घेतलेला होता तो आपल्याला घालायचा आहे आणि एखाद मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत गाजर, जे मी बारीक चिरून घेतलेले होते। सोबतच ढोबळी मिरची देखील आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि या दोन्ही भाज्या देखील आपण 1 ते 2 मिनिटे परतवून घेऊया। मी भाज्या ओव्हर कुक करणार नाही, त्याला हलक्याचे क्रिस्पीस ठेवणार आहे, जेणेकरून त्या चवीला छान लागतात। नाश्ता छान हेल्दी व्हावा त्याकरिता मी अर्धी वाटी बीटरूट इथे किसून घालते आहे। बीटरूट आपल्या शरीरासाठी किती छान असतं ते तुम्हा सर्वांनाच माहिती आहे। हा बीटरूट देखील आपण एखाद मिनिट छान असं परतवून घेऊया। बीट छान परतवून झाला की आपण इतर भाज्या यामध्ये घालणार आहोत। तर सर्वप्रथम उकडून मॅश केलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। सोबतच अर्धी वाटी इथे मी मटार घालणार आहे। हे फ्रोझन मटार आहेत, याकरिता मी सर्वात शेवटी घातलेले आहेत। तुम्ही याऐवजी फ्रेश मटार देखील यूज करू शकता। आता यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ, एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर। हिरवी मिरची घातल्याने मी लाल मिरची थोडी कमी घालत आहे। सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक लिंबू आपल्याला पिळून घालायचं आहे। लिंबाऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता, चाट मसाला घालू शकता, जेणेकरून आपल्या या रेसिपीला छान चटपटीत अशी चव येते। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि एखाद मिनिटाकरिता हा मसाला वाफवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता इकडे मी घेतलेल्या आहेत पोळ्या। खरं तर हे फुलके आहेत आणि मी फ्रेश फुलकेच इथे यूज करत आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्या पण इथे यूज करू शकता। तुम्ही बघू शकता इथे मी 4 फुलके घेतलेले आहेत। आता एक फुलका घ्यायचा आणि त्यावरती आपण केलेली स्टफिंग पसरवून घ्यायची। फुलक्याच्या अर्ध्या भागामध्ये आपण ही स्टफिंग पसरवून घेणार आहोत आणि याची दुसरी बाजू उचलायची आणि दुसऱ्या बाजूवरती छान अशी प्रेस करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही बाजू व्यवस्थित अशा चिटकतील। पोळीमध्ये हा मसाला व्यवस्थित भरून झाला की आपण ज्या शेवया भाजून ठेवलेल्या होत्या त्या आपल्याला घेऊन आपल्या या पोळीला छान अशा डेकोरेट करून घ्यायच्या आहेत। हे टोटली ऑप्शनल आहे, पण दिसायला छान दिसतं म्हणून मी लावते। शेवया छान अशा पोळीला लावून झाल्या की तुम्ही टेक्स्चर बघू शकता। ही पोळी दिसायला किती सुंदर दिसते। याच पद्धतीने आपण इतरही पोळ्या करून घेऊ। आणखीन एक
आणखीन एक मेथड मी तुम्हाला सांगत आहे. त्याकरिता एक पोळी घ्यायची, त्याला स्टफिंग पूर्ण पोळीला व्यवस्थित अशी लावून घ्यायची. स्टफिंग छान अशी लावून घेतली की यावरती थोड्याशा शेवया घालायच्या, जेणेकरून शेवया जेव्हा भाजतील तर चवीला छान लागतील. आता यावरती आपण पोळी ठेवून घेऊया आणि पोळी छान अशी प्रेस करून घेऊ, जेणेकरून दोन्ही पोळ्या एकमेकांना चिटकतील. आता या पोळीचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत. इथे माझे पोळीचे 4 भाग करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपली ही पोळी किती सुंदर दिसत आहे. आता पोळीच्या मसाल्याला शेवयाने छान असं कोट करून घेऊया. शेवयाने पोळी छान कोट झाली की तुम्ही बघू शकता पोळी दिसायला किती सुंदर दिसते. आता हा नाश्ता हेल्दी व्हावा याकरिता मी याला डीप फ्राय करणार नाही, तर पॅनवरती घालणार आहे अगदी थोडंसं तेल. तुम्ही याला तेल न वापरताही बनवू शकता किंवा तूप लावून देखील बनवू शकता. तेल छान गरम झालं की आपण बनवलेल्या पोळ्या यावरती ठेवायच्या. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. लो फ्लेमवरती या पोळ्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या. 2 ते 3 मिनिटांमध्ये पोळी छान खरपूस भाजून होते. आता पोळीची साईड पलटवून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील पोळी खरपूस अशी भाजून घेऊ. एक 5 मिनिटांमध्ये दोन्ही साईडने पोळी छान खरपूस भाजून होते आणि छान कुरकुरीत देखील होते. आता हे आपण काढून घेऊ आणि दुसऱ्या स्टाईलने बनवलेली पोळी देखील आपण भाजून घेऊ. त्याकरिता पॅनवरती मी आणखी थोडंसं तेल घातलं आहे. त्यावरती आपण तयार केलेली पोळी ठेवून घ्यायची आणि लो फ्लेमवरती छान अशी भाजून घ्यायची. पोळी एका साईडने छान अशी भाजत आली की पोळीच्या वरच्या साईडला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. पोळीची बाजू चेंज करूया आणि लो फ्लेमवरती पोळी दुसऱ्या साईडनेही छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊ. काही वेळातच इथे आपला पोळीचा नाश्ता बनून तयार होतो. हा पोळीचा नाश्ता चवीला अगदी भन्नाट लागतो. यामध्ये आपण भरपूर भाज्या यूज केलेल्या आहेत. जास्त तेलाचा वापर केलेला नाही. बीटरूट यूज केलं आहे, म्हणून हा नाश्ता एकदम असा हेल्दी होतो. लहान मुले जर पोळी खात नसतील तर तुम्ही या प्रकारची स्टफिंग बनवून, या प्रकारची पोळी बनवून त्यांना देऊ शकता. ते आवडीने खातील. तर या पद्धतीने ही पोळी एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.